इंद्रायणीचं पसायदान. 23 मे एव्हरेस्ट मंथ. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक सुचिता माहूरकर. नगाधिराज हिमालयाचं गगनचुंबी एव्हरेस्ट शिखर मे महिन्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतं. या आतुरतेत एव्हरेस्टची शुभ्रधवल आपुलकी असते. मे महिना आला रे आला की ह्या गगनचुंबी शिखराचा आनंद गगनात मावेनासा होतो. कुणाचा असा गगनात न मावणारा आनंद पाहिला की गगनाचाही आनंद गगनात मावेनासा होतो. मे महिन्यानं एव्हरेस्टला भरभरून दिलं, इतकं की एव्हरेस्टला मे महिना एव्हरेस्ट मंथच वाटतो. स्वतःच्या गगनचुंबी उत्तुंगतेमुळे एव्हरेस्टला माणूस कधी दिसला नव्हता, पण त्याला माणसाबद्दल कमालीचं कुतूहल होतं. माणसानं हिमालयाबद्दल रचलेल्या पवित्र पुराणकथा, हिमालयाची गायलेली निरपेक्ष स्तुतिस्तोत्र ह्यांचा भावमधुर गुंजारव एव्हरेस्टला अनेकदा येऊन भिडला होता. त्या गुंजारवाला एव्हरेस्टनं अनेकदा आत्मीय प्रतिध्वनी दिला होता. पण माणूस असतो कसा, दिसतो कसा, चालतो कसा ह्याचं कुतूहल आत्ममग्न असणाऱ्या एव्हरेस्टनं 29 मे 1953ला एडमंड हिलरी आणि शेर्पा तेन्सिंग ह्यांच्या रूपानं माणसाचा पवित्र पदस्पर्श अनुभवला आणि अवघं एव्हरेस्ट शहारून गेलं. अचानक फुटलेल्या बर्फाळ फुलोरानं आणि पालवीनं मोहरून गेलं. माणूस आपल्यापेक्षाही उंच झालेला पाहून एव्हरेस्टची मान अधिकच उंचावली. माणसाच्या फडकणाऱ्या जिद्दीच्या पताकेसाठी, लहरणाऱ्या विजयाच्या ध्वजासाठी स्वतःच्या माथ्याचा पायथा करताना एव्हरेस्टनं अतीव धन्यतेचा सुगंध स्पर्श अनुभवला. माणसाचं चैतन्य एव्हरेस्टकडे असीम उत्साहाने येतच राहिलं. प्रत्येक वेळी माणसाकडून सर होताना एव्हरेस्टलाही सर झाल्यासारखं वाटत राहिलं. 16 मे 1975ला योको तेवास ह्या पहिल्या महिलेनं एव्हरेस्टवर आपला झेंडा रोवला आणि एव्हरेस्टच्या बर्फाळ डोळ्यातले अश्रू अतीव आनंदाने कोठून गेले. एव्हरेस्टनं ते अश्रू आपल्या मर्मबंधात जतन करून ठेवले. 23 मे हा दिवस तर एव्हरेस्टच्या लेखी माणसाचा सर दिन ठरला. 23 मे 1984ला बचेंद्री पाल या भारतीय महिलेनं एव्हरेस्ट सर करून एव्हरेस्टची शान अधिकच उन्नत केली. 23 मे 1997ला शेर्पा तेन्सिंगचा नातू ताशी तेन्सिंग ह्यानं एव्हरेस्टचं शिखर सर केलं. त्यावेळी ह्या नातवाला त्याच्या आजोबाच्या उत्तुंग विजयाने आनंद कहाणी सांगताना एव्हरेस्टला भरभरून आलं. 23 मे 2001 हा भारतीय लष्कराच्या कॅप्टन शेखावत, सुभेदार अमीर प्रकाश, हवालदार मोहिंदर सिंग, नीलचंद, चंचल सिंग, बुधटोकी, पालदन ह्या पथकानं एव्हरेस्टचं शिखर सर केलं तेव्हा ह्या पथकाला एव्हरेस्टनं तेवढाच कडक सलीट ठोकून लष्करी आनंद व्यक्त केला. 24 मे 2001 तेंबाशेरी ह्या 15 वर्षीय नेपाळी युवकाने एव्हरेस्टवर आपला विजयध्वज रोवला. एव्हरेस्ट करणारा आत्तापर्यंतच्या गिर्यारोहकांपैकी सर्वात कमी वयाचा हा गिर्यारोहक एव्हरेस्टला सगळ्यात मोठा वाटला. 17 मे 2002ला शेर्पा तेन्सिंगचा नातू ताशी वांगचुक ह्याच्यासह 54 गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं. एकाच दिवशी एवढ्या गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर करण्याची ही पहिलीच वेळ होती. ह्या सगळ्या गिर्यारोहकांची अवभगत करताना एव्हरेस्टची एकच तारांबळ उडाली. 15 मे 1914चा शेर्पा तेन्सिंगचा जन्म आणि 9 मे 1986चा तेन्सिंगचा मृत्यू ह्या घटना एव्हरेस्टला स्थितप्रज्ञ करतात. ह्या स्थितप्रज्ञतेमुळे एव्हरेस्टची उंची अधिकच वाढते आणि त्याहीपेक्षा उंच माणसाची ती वाट पाहत असते.